वागेश्वरी देवीचे पारंपरिक गोंधळी म्हणून आता तुमची कितवी पिढी असेल बरं? तुम्हाला सांगू का, या पिढीबद्दल तर काही सांगता येत नाही, पण ज्या वेळेला दळणवळण नव्हतं, चलन नव्हतं पैशाचं, त्यावेळेला आमचे लोक गणपती विसर्जन झालं हां. माहिती आहे का, पौर्णिमेच्या दिवशी प्रतिपदा असती, हां. प्रतिपदीपासून पायी पायी यायचे बघा इथं. हं. मग त्या टायमाला इथं यायला आम्हाला 13-14 दिवस लागायचे. परभणीहून. हां, हां. दर मुक्काम करीत 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 आता सेलू गावून इथं हे जवळ 230-240 किलोमीटरचं अंतर आहे. हां. मग हे अंतर तुम्हाला सांगू का, पायी 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 गाठायची त्या टायमाला. हं. मग त्या टायमाला घोडे वगैरे नव्हते, मग नंतर घोडे माहिती आहे का, मग असा प्रवास सुरू होत. आता जगदंबेची कृपा अशी झाली की आता वाहन निघले तर म्हणून आम्ही एका दिवसामध्ये येणं होतं आमचं. हां. आता सहसा मोटरसायकलवर आम्ही 8-9 घंट्यामध्ये इथे येतो. हां. बरोबर आहे ना. हां. तर मग पहिले रेल्वेने यायचे, एस टीने यायचे, पण हां. आता मोटरसायकल निघल्यामुळे आता यंग यंग तरुण मंडळ आहे, हां. तर मग आम्ही मोटरसायकलवर वगैरे येतो. पण पहिले लोक पायी यायचे, हं. दर मुक्काम करायचे. हं. हं. बरोबर आहे का नाही. हां. मग त्या टायमाला मग ते प्रत्येक गावाला जायचं माहिती आहे का, मग तिथं तिथं देवीचं जागृती करायची, जी देवीबद्दल. मग ते जागृती करत तिथे यायचे बघा ते. हं. हं. मग तुम्हाला सांगू का, हे 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 जो भाग आहे, हां. गणपती विसर्जनच्या पुढे जे 15 दिवस कोणत्या पितृपाठ असतो, श्राद्ध पक्ष. हां. ते श्राद्ध पक्षामध्ये ते वाटाणीच काय करायचं, श्राद्ध वगैरे घालायचे, ते पूर्वजांचं हां. वाटाणी श्राद्ध वगैरे घालायचे, पण इकडे यायची. हां. आणि इकडे आल्यानंतर मग तुम्हाला सांगू देवीची स्थापना वगैरे व्हायची, मग घटस्थापना. मग ते 7व्या माळीला देवीची यात्रा भरती, यात्रा, ती यात्रा उत्सव. संपन्न हां. व्हायची, पहिल्यापासून मान्यता आहे. हां. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का, पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमापासून या गावामध्ये उत्सव असतो, गोंधळाचा उत्सव. प्रत्येक गल्लीमध्ये, हां. प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक ग्रुपमध्ये हं. जेवढे भावंड आहेत त्या सगळ्या भावंडामध्ये गोंधळ अशी प्रथा चालू आहे. हे म्हणजे 550-600 वर्षापासून प्रत्येकजण गोंधळ करतोय या हां. गावामध्ये. पूर्ण मी तर म्हणतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असं आहे की ह्या गावामध्ये दरवर्षी देवीचा गोंधळ साजरा होतो बघा. अरे वा, छान. आणि सगळ्यात महत्त्वाचं गाव की असं आहे की ह्या गावामध्ये खरं देवीची जागृती आहे या गावामध्ये. हं. आता बरेच गाव असे आहेत की देवीचे गोंधळ वगैरे मनाभावातून करीत नाहीत, पण 100% हे गाव असं आहे की 100% मनाभावातून देवीचा गोंधळ साजरा करतो बघा हे गाव. त्याला कुलाचार म्हणते हिंदी भाषेमध्ये. हां. ब्राह्मण देवता काय म्हणते त्याला, संस्कृत भाषेमध्ये कुलाचार म्हणते. कुलाचार. ह्या देवीचा कुलाचार दरवर्षी या गावामध्ये होतो. हा कुलाचार जो आहे याची परंपरा सुद्धा देवीच्या पहिल्या स्थापनेपासून तेव्हापासून 500, 550, 600 वर्षापासून चालत आलेला हा विधी आहे. नाही, हा विधी जे आहे का, हे हे स्वर्ग लोकापासून चालू आहे बघा, स्वर्ग लोकापासून. म्हणजे थोडं सांगा बरं त्याच्याबद्दल. हे स्वर्ग लोकापासून म्हणजे ज्या टायमाला देवावर जर संकट यायचं, त्या टायमाला ब्रह्म विष्णू महेश हे देवीचा गोंधळ घालायचे स्वर्ग लोकामध्ये. मग त्या टायमाला आदिमायशक्ती प्रसन्न व्हायची आणि त्याचे जे संकटे दूर करायची. जर समजा एखादा मोठमोठे राक्षस निर्माण व्हायचे, हां. ते देवावर आक्रमण करायचे. कुठं? इंद्रदेवावर. इंद्रादेवावर, स्वर्गावर. हां, स्वर्गावर आक्रमण करायचे. त्या टायमाला तुम्हाला सांगू का, ज्या टायमाला ब्रह्मदेव विष्णू महेश यांना जो राक्षस ऐकायचा नाही, त्या टायमाला देवीचे जे जागर करायचे, ते देवीची जागृती करायची. त्या टायमाला देवी प्रसन्न होऊन मग ते त्या राक्षसाचा वध करायची. हं. 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 ते वैष्णोदेवी मालिका एक लागली होती मागं, टीव्हीला होती. त्यामध्ये जे दाखवलंय, म्हणजे हा तुम्ही सांगताय हा सगळा तोच प्रकारे इतिहास आहे तोच सगळा. प्रकारे Yes. महिषासुराला मारायचं काम जगदंबेनंच केलं. मोठमोठे राक्षस मारायचं जगदंबेनंच केलं. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. हो, बरोबर. आता काय पाहिलंय, लोक म्हणतात त्याला पाहिलंय. उल्का पाड्या उल्का, हं. पण आमच्या शास्त्रानुसार ते तसं नाहीये बघा. की ज्या टायमाला लोणासूर दैत्य माटला, हं. लोणासूर दैत्य माटला, इंद्रासनावर स्वारी केली. इंद्रागडच्या 12 गाड्या धन लुटून आणलं त्यांनी. हं. ते आज ते तिथे 12 गाड्या सोनं, हं. आपण द्रव्य म्हणतो त्याला. हां. ते त्या 400 कोस खोली. ती किती? 400 कोस. हं. हं. म्हणजे 400 गुणिले 400 म्हणजे ती 1600 किलोमीटर खोली ती खाली. म्हणजे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये हां. तेवढा गाभा तेवढा खोल आहे पृथ्वीचा. तर ते तुम्हाला सांगू का, आतापर्यंत मोठमोठे सायंटिस्ट आले, पण ते कोणालाही मेळ लागला ना त्याचा. हं. हं. पण त्या टायमाला जगदंबेने त्याशी युद्ध केलं, त्याला परास्त केलं त्याला, आणि त्याचा वध केला लोणासूर दैत्याचा. म्हणून त्या गावाचं नाव पडलं लोणार, हं. हं. म्हणजे बुलढाणा हां, जिल्ह्यामध्ये. म्हणजे खरं ते आहे ते लवणासूर आहे. काय नाव आहे ते? हां, लवणासूर नाही, त्याचं नाव लोणार. लोणार ते हां. सरोवरच आहे. हां, पण ते राक्षस कोणता किंवा लोण्यासूर. लोण्यासूर. हां, बर बर बर. ते लवणासूर वेगळा. लवणासूर. लवणासूर कोण आहे? लवणासूर कोण आहे की ज्या टायमाला लवणासूर मातला,
त्या टायमाला तुम्हाला सांगू का की श्रीरामाचे भाऊ, सगळ्यात लहान भाऊ शत्रुघ्न शत्रुघ्न, त्यांनी शत्रुघ्न वध केलेला आहे त्याचा. ते लवणासूर आहेत ते ते. लवणासूर वेगळं. त्याला महादेवाने वरदान दिलं. हम्म. महादेवाने वरदान दिलं. त्याच्यापाशी एक विशिष्ट त्रिशूळ होता हम्म. ते दिलेला महादेवांनी. हा. मग तो काय करायचा, पुढच्या पार्टीचा वध करायचा, तो हा. प्रतिस्पर्धी पार्टीचा वध करायचा. पण हे तसं नाहीये. हम्म. हे कसं आहे, ज्या टायमाला लोणासूर दैत्य माटला, 11 विक्रम 7 ताड उंच होता तो. किती? 7 ताड उंच. गाडीच्या चाकासारखा एक डोळा होता त्याचा आणि धिप्पाडच्या धिप्पाड होता. ब्रह्म विष्णू महेश कोणीही त्याला परास्त करू शकलं नाही. त्या टायमाला आदिमाया शक्तीनं त्याला परास्त केलेलं आहे. तसंच रूप धरलं आदिमाया शक्तीनं लोणासूर दैत्याला मारण्यासाठी. 7 ताड उंच. हा. हे असा इतिहास आहे, पहिला जुना इतिहास आहे. आणि मग ते म्हणतात की आता जे मानलं जातं वैज्ञानिक दृष्ट्या की ती उल्का पडली आणि मग त्या ठिकाणी खड्डा झाला आणि मग त्या ठिकाणी मग ते पाणी साठलं, पाणी झिरपलं सगळं आणि मग त्याच्यातून तो सौरव तयार झाला. आता बघा, तुम्हाला सांगू का, हे शास्त्र कसं आहे की आम्ही गोंधळी येतं. हा. आता हे गोंधळी लोकांचं जे मूळ शास्त्र आहे का, ते पोथी पुराण काय ऐकत नाही, पण ते जुनं जे आहेत का ते त्याच्या डोक्यामध्ये असते की पूर्वजांनी काय सांगितलेले. की मग आता आमचे जे पूर्वजांनी आम्हाला जे सांगितलंय पहिल्यापासूनचा इतिहास आमच्याकडे तीच आहे बघा. जसा तसा इतिहास आहे. आपल्या गावाचा इतिहास बी तेच सांगतोय तुम्हाला, जे आम्हाला पूर्वजांनी सांगितलं ते असं आहे. मग ही इतिहास तीच आहे बघा, की जे आम्ही कथाकथन वगैरे करतो गोंधळामध्ये, तेच कथाकथन आहे आमच्याकडं. तुम्ही रामायणाचं विचारा, महाभारताचं विचारा, देवीबद्दलचं विचारा, प्रत्येक गोष्टीचं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. हे नवनाथाचं सांगा. आता हे तुमचा नगर जिल्हा आहे. हे कोणता नगर जिल्हा आहे? हा नगर जिल्हा आहे. ह्या नगर जिल्ह्यामध्ये हे जे पर्वत आहे पूर्ण, याला गर्भाद्री पर्वत म्हणते त्याला. आणि हे नवनाथ महाराजांनी पूर्ण सोन्याचा बनवलेलं आहे. आणि हे तुमचा परिवार, हे तुमचा जे डोंगर आहे हे एकदम भाग्यवानी. हे तुमचा जिल्हा भाग्यवानी. ह्या जिल्ह्यामध्ये नवनाथ महाराजांच्या प्रत्येक ठिकाणी समाधी येतं. समाधी नवनाथ महाराजांची, म्हणजे आजूबाजूला तुमच्या कोण येतं? नवनाथ महाराज येतं. दुसरी गोष्ट, जी रेणुका माता आदिमाची पहिले शक्तिपीठ आहे, 6व्या अवताराचं, परशुराम अवतारामधलं जे शक्तिपीठ आहे, ते शक्तिपीठाचं दर्शन इथं आहे तुम्हाला. कोणतं? पाथर्डी तालुक्यामध्ये मौठा देवी. हे भक्तासाठी जगदंबेने तिथं निवासस्थान केले. भक्तासाठी इथं आलेली तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये. आणि तसं जर म्हणलं तर ह्या तुमच्या जिल्ह्याची जास्ती काय माहिती नव्हती जगामध्ये. पण ज्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होती, त्या टायमाला इंदिरा गांधी हेलिकॉप्टरमधून जात होती दिल्लीला. मग त्या टायमाला तुम्हाला सांगू का, ते इंदिरा गांधीला काय माहीत नव्हतं, काय नव्हतं. आणि मग तुम्हाला सांगू का, मग इंदिरा गांधी मंदिराहून गेली हेलिकॉप्टरनं. मग देवीला थोडा राग आला. मग तुम्हाला सांगू का, इथून दिल्लीला गेल्यानंतर तिचं पोट दुखायला लागलं. इतकं पोट दुखायला लागलं की बघायचं कामच नाही. मग तुम्हाला सांगू का, डॉक्टरकडे गेले. पण तुम्हाला सांगू का, ते झोपीमध्ये दृष्टांत झालं त्याला झोपीमध्ये, की तू माझ्या डोक्यावरून गेली, जशी डोक्यावरून गेली तशी वापस ये माहिती आहे का, तरच. मग तुम्हाला सांगू ते त्याने मान्य केलं त्या टायमाला. मग ते मान्य केल्यानंतर आपोआप त्याचं पोट राहिलं. मग तुम्हाला सांगू त्या टायमाला इंदिरा गांधी हेलिकॉप्टरमध्ये बसून इथं आलेली आपल्या जिल्ह्यामध्ये मौठा देवीला. त्या टायमाला मग टीव्ही वगैरे नव्हत्या. मग ते रेडिओवर सगळीकडे प्रसार झाला. मग प्रत्येक जणाला कळालं त्या टायमाला. मग इंदिरा गांधी भारताची पंतप्रधान होती. मग सगळ्या भक्ताची तिथं रीग लागली तेव्हापासून. मग तेव्हापासून आता हे उत्सव मोठा सुरू झालाय बघा पाथर्डी तालुक्यामध्ये मौठा देवीला. मग आज तुम्हाला लाखो भाविक भक्त येतात तिथं, लाखांनी. आता पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण नवरात्रामध्ये गाड्या असतात आणि आपण बघतो काय लोक पायी येते, तर काय लोक गाडीने येते, तर काय लोक नवस बोलते. आणि त्या वेळापासून जशी ही भारताची पंतप्रधान होती इंदिरा गांधी आली आणि त्या इंदिरा गांधी दर्शन वगैरे घेतलंय, तसं तुम्हाला सांगू का, जे भक्तांची मुसंडी सुरू झालेली, मुसंडी म्हणता येईल भक्तांची, तर मग तुम्हाला सांगू का त्या टायमाला हजारांनी भक्त होती. आज लाखोनी येत भक्त. आज सगळे रस्ते कमी पडतात, इतके भक्त येत आहेत. बिलकुल.